हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. आज विशेष दिवस आहे. आज मोक्षदा एकादशी आहे आणि गीता जयंती पण आहे. आणि त्याचबरोबर मासानाम मार्गशीर्ष. भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की महिन्यामध्ये जो कोणता मास असेल ते मी कोण आहे, मार्गशीर्ष महिना. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण विशेष करून फेमस कशासाठी, लक्ष्मीची पूजन करण्यासाठी. पण ह्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त गीता एकमेव असा ग्रंथ आहे आपल्या भारतामध्ये की त्याची जयंती साजरी केली जाते. बाकी कोणत्याही ग्रंथाची, पुस्तकाची जयंती किंवा आविर्भाव साजरा केला जात नाही. एकमेव गीता जयंती. जयंती ह्या शब्दाचा अर्थ काय? आज ती प्रगट झाली, आविर्भाव झाला तिचा. कशामुळे झाला? तर भगवंत प्रत्येक युगामध्ये कशा न कशाच्या रूपामध्ये आपल्या उद्धारासाठी नाही का अवतार घेत असतात. जेव्हा भगवंत बघतात की बद्ध जीव येणे प्रकारे माझ्याकडे आकर्षित व्हावं, त्यासाठी भगवंत एका दगडाच्या रूपामध्ये कशामध्ये येतात? दगडाच्या रूपामध्ये आरचे विग्रह घेतात, मूर्तीच्या रूपामध्ये येतात. मग माझं दर्शन घेऊन याचा उद्धार व्हावा. कोणाला शब्दाच्या रूपामध्ये कोणता आहे? तर महामंत्र आपण जप करतो, त्या मंत्राच्या रूपामध्ये भगवंत अवतरित होतात. तसे एखाद्या भूमीमध्ये त्यांना जन्म घ्यायचा असेल तर भगवंत धामाच्या रूपामध्ये, जसं वृंदावन आहे, द्वारका आहे, मथुरा आहे, जगन्नाथपुरी, तिथली माती ही भगवंताला अभिन्न आहे. तीर्थामध्ये भगवंत गीतेमध्ये म्हणतात की सगळ्या तीर्थामध्ये गंगा आणि माझंच ते प्रतिभू आहे, माझीच भूती आहे. तसंच भगवंत अन्नामध्ये यायचं असेल तर अन्न कोण्या रूपामध्ये येतात? प्रसादाच्या रूपामध्ये. आता प्रसाद ह्या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? प म्हणजे प्रभू के साक्षात दर्शन, म्हणून प्रसाद म्हटला जातो. लोक कुठं काय असं 7 दिवसात कार्यक्रमाला जाणार, पण शेवटच्या दिवशी भांडाराला जातात. त्यांना माहिती आहे लाभच लाभ आहे. हां, तसंच भगवंत मनुष्य रूपामध्ये घेतात, रामचंद्र घेतात. नरसिंहाच्या रूपामध्ये नरसिंहदेव घेतात. वराहाच्या देवाचा शुक्रमध्ये वराहदेव घेतात. कृष्ण अवतार भगवंत नाना प्रकारचे अवतार घेतात. तसं कलियुगामध्ये भगवंत भगवद्गीताच्या रूपामध्ये साहित्य अवतारामध्ये भगवंत घेतात. ह्या जगामध्ये आपण एखादं गीत गातो तर ते गीत नाही का काहीतरी एक सुखामुळं किंवा दुःखामुळं गातात. एक तर स्त्री पुरुषाचं वर्ण होतं त्याच्यामध्ये, गम भरे. पण त्या गम भरे गाण्यातून ऐकून बी लोक डिप्रेशनमध्ये जातात किंवा काहीतरी प्रेरणा भेटते त्याच्यामध्ये. पण भगवंत असं गीत गातात, त्या गीतामुळे जे तुम्ही भौतिक जगाचं गीत ऐकून एवढे आकर्षित होतात, तर भगवंत इथं हे शिकवतात आपल्याला, माझं गीत कोणी ऐकन ना तर त्याला ह्या जगामध्ये तर जीवन जगण्याची कला, त्याला तत्त्वज्ञान, आनंद भेटन. पण हे गीत ऐकल्यानंतर जेव्हा तो शरीर सोडेल तो माझ्या धामाची प्राप्ती करीन. म्हणून भगवंताने भगवद्गीता म्हटलेलं आहे. भगवंताच्या मुखातून गायलेलं गीत आहे. आणि हे गीत असं आहे, ह्या गीताला नाही का, ह्या गीताला चांगले मोठमोठे विद्वानसुद्धा समजू शकत नाहीत. म्हणून हा ग्रंथ, भगवद्गीतेचा ग्रंथ असा आहे. तर आपण विशेष करून मनुष्य जीवनामध्ये भेटले. आणि संत तुकाराम महाराज त्याच्या अभंगामध्ये म्हणतात की 2 ग्रंथ वाचायला सांगतात. ते कोणते? गीता, भागवत, कृती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता, भागवत आणि अखंड चिंतन भगवंताचं. तर हे 2 ग्रंथ झाले. तर ह्या गीतेबद्दल आज गीता जयंतीमध्ये लोक दरवर्षी काय करतात, ह्या गीता ते जसं एकदा शिल प्रभुपाद जयपूरमध्ये गेले होते, त्यांना गीता जयंतीच्या महोत्सवाला बोलवलं. तिथे गेल्यानंतर प्रभुपादाला गीतेचं पूजन करायचं होतं. ते म्हणले गीता कुठे? म्हणले गीता नाही, आम्ही निर्गुण निराकाराला मानणार आहे. ते म्हणले तुम्ही कार्यक्रम ठेवला गीताचा, पण गीताच नसेल तर काय अर्थ नाही. तर गीता हा काय, जसं तुम्ही भागवतामध्ये गेला असेल तर भागवताच्या आरती म्हणतात आणि शेवटी म्हणतात ग्रंथ नव्हे हा काय आहे, श्रीकृष्ण, म्हणजे कलियुगामध्ये. तर मग प्रभुपादांनी गीता मागवली आणि आरती केली. मग ह्या गीतेचं पूजन कसं केलं पाहिजे? तर पद्मपुराणामध्ये, वराहपुराणमध्ये आणि महाभारतामध्ये याचं पूजेची विधी सांगितलेली. आज ती जी विधी सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही भगवद्गीता जो ग्रंथ आहे, भगवद्गीता ग्रंथ आहे, त्याला काय करायचं, एका वस्त्रामध्ये गुंडाळायचं आणि अशा टेबलमध्ये ठेवायचं. ठेवल्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही पदार्थ बनतात ते त्याला भोग लावायचा. आणि ठेवल्यानंतर 3 गोष्टी अर्पण करायच्या त्यांना. पहिले काय करायचं, 3 अगरबत्त्या घ्यायचे, धूप घ्यायची, 7 वेळा वावाळायचं. त्याच्यानंतर अगरबत्तीनंतर एक तुपाची वातीचा दीप असतो ना, हां, तर ते 7 वेळा वाळायचं. आणि नंतर
पुष्प, एखादं पुष्प असेल तर 7 वेळा वळ, नाही तर भरपूर असेल तुमच्याकडे झेंडू असेल, मखमली जे काय असेल फुलं असेल ते 7 वेळा वळायचं. आणि मग ह्या गीतेला तुम्ही 5 वेळा किंवा 7 वेळा किंवा 11 वेळा तुम्ही प्रदर्शन करून दंडवत करायचा. आणि वस्त्र असेल तर त्याला अक्षदा, हळदी कुंकू आणि पुष्प अर्पण करून नमस्कार केला पाहिजे. पण याच्या व्यतिरिक्त हेतुपूजा सांगितलेली आहे. पण भगवंत गीतेमध्ये म्हणतात की सगळ्यात मोठी पूजा कोणती आहे? गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये एका श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, जो कोणी माझं अध्ययन करतो ह्या गीतेचा ज्ञानरूपी, तर डायरेक्टली माझंच पूजन केल्यासारखं आहे. आणि हे भगवंत आपल्याला क्लिअर करतात. म्हणून गीता जयंतीच्या दिवशी आपल्या मंदिरामध्ये 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत गीताचं पठण चालू आहे. आपले सानप्रभू सगळी फॅमिली दर एकादशीला ते जाऊन गीताचं पठण करतात, त्याचा मुलगा ते हे. तर तसं आपण पण आज झोपण्याच्या पहिले एखादा तरी अध्याय, सगळ्यात कमी अध्याय कोणता 12 किंवा 15 अध्याय वाचन केला पाहिजे. तर ह्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर का बरं ग्रंथ हे असं नेहमी का वाचायचं? तर हे क्या शंकराचार्य त्यांच्या गीता महात्माच्या श्लोकामध्ये म्हणतात, मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. मलिना मोचना पुंसा जलस्नान दिने दिने सुकृत गीतामृत स्नानम संसार मलनाशनम. तर इथे आधी शंकराचार्य काय म्हणतात की जसं एखादं शरीर आपण सारखं कशामुळे आंघोळ करतो की आपले शरीर मलिन होते. बऱ्याच वेळा आपण आता आमच्या मंदिरामध्ये 2 वेळा आंघोळ करतात. पण आपण हे शरीराला किती निगा केली तर ह्या शरीरातून आपल्याला स्वच्छता कमी पण घाणच जास्त निघते. एक दिवस ब्रश नका करू, दुर्गंध येते कानातून, नाकान, डोळ्यातून किंवा नवछिद्रातून घाणच निघत राहते. जसं हे शरीर साफ करण्यासाठी रोज आंघोळ करावं लागतं, तसंच ते म्हणतात की संसार मलनाशन, संसाराचा मल कोणता आहे? जे मनामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद मात्सर्य, तर त्या मलाचं नाशन करायचं असेल आणि कलियुगामध्ये जे भगवंताच्या प्रती आपल्याला आकर्षण होत नाही, त्या गोष्टी आडसर येतात, तर त्या नाश करायचा असेल तर शंकराचार्य काय म्हणतात? सुकृत गीता अमृत स्नानव, म्हणजे जे पुण्यवान आहे गीता, आणि ती सुकृत ह्या शब्दाचा अर्थ पुण्यवान. सुकृत गीता अमृत स्नानम, अमृतामध्ये स्नान केलं पाहिजे. 4 प्रकारचे अमृत आपल्या शास्त्रामध्ये. जे पहिलं अमृत आहे ते स्वर्गामधून मोहिनी अवतार घेते तेव्हा ते अमृत प्रदान करते. हे झालं पहिलं अमृत. दुसरं आहे, तुम्ही मंदिरात कधी अभिषेकाला गेलात, अभिषेकानंतर 4 नामामृत स्वीकार करतात. तिसरं अमृत आहे नामामृत, जप करतात ना तर नामामृत. आणि चौथं आहे कथामृत किंवा गीतामृत म्हटले जाते. ह्या गीतेच्या रूपामध्ये अमृत जो पान करतो, तर पहिले जे अमृत आहे स्वर्गातलं अमृत जो कोणी पितो तर त्याला स्वर्गामध्ये किंवा 1 मन्वंतपर्यंत जिवंत राहायला भेटते, पण त्यानंतर शरीर सोडायला जाते. पण ह्या अमृतामध्ये कोणी डुबकी मारतं म्हणून याला एक शब्द वापरला, गीतामृतम महत. कसं? तर इथे त्या गीतामृताचा एक आणखीन श्लोक आहे. का बरं गीतामृत म्हटलेलं आहे? तर कारण का भगवंतांनी पहिले कलियुगामध्ये आपल्यासारखे जीवांना ग्रंथ वाचायला एकतर आवड नाही, आवडले जरी वाचाय गेलो तरी आपल्याला समजत नाही. म्हणून भगवंताने दया होऊन आपल्याला ग्रंथ दिलेला आहे. कोणता? ते म्हणतात की 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद, जेवढे ग्रंथ आहेत त्याचा सार देतात. आणि मग त्याची तुलना कशी करतात? ते म्हणतात की सर्व उपनिषद गाव दोग्धा गोपालना पार्थवचा सुधीर भोक्ता दुग्धम गीता अमृतम महत. की सर्व उपनिषदाची तुलना ते कोणाशी केलेली आहे? गायीशी केलेली आहे. सर्व उपनिषद गाव दोग्धा गोपालानंदा, त्या गायीचं दूध कोण काढते? दोग्धा गोपालानंद. गोपालानंद म्हणजे भगवान कृष्ण. मग त्या गायीचं दूध काढण्यासाठी वासरू पाहिजे, तो वासरू कोण आहे? पार्थवचा सुधीर भोक्ता. जे अर्जुन आहेत ते काय झाले? वासरू झालेत. आणि मग ह्या वेदरूपी उपनिषदाच्या रूपी दूध कोणतं काढले? गीता अमृतम महत. गीता रूपी अमृताचं दूध काढलेलं आहे आणि ते अमृत आपल्यासारख्या जीवांना दिलेले. याचं जर नुसतं वाचन केलं, वरापुराणमध्ये भगवान माता पृथ्वीला सांगतात की मनुष्याने एकदा जीवनात पूर्ण गीता वाचली पाहिजे. पूर्ण नाही वाचू शकले त्यांना 6 अध्याय, ते बी नाही वाचू शकले तर एक श्लोक नाही वाचू शकले, अर्धा श्लोक वाचा. अर्धा श्लोक नाही समजला तर 2 शब्द वाचा. 2 शब्द कोणते वाचायचे? गीता गीता गीता. गीता गीता नुसतं म्हटलं तरी तुमची मुक्ती आहे, तुम्हाला सगळ्या पापातून मुक्त केलं जातं. म्हणून इथे सांगितलेले. आणि का बरं?
तर इथं भगवंत म्हणतात भारत अमृत सर्वस्य विष्णू वक्रोदिन श्रुतम गीता गंगो उदकम पित्वा पुनर्जन्म विद्यते, की अर्जुना जो कोणी ह्या अमृताला ग्रहण करतो काय होय ना, गीता गंगा उदकम पित्वा, जसं गंगेचं पाणी केल्या मुक्ती भेटते तसं गीताचं वाचन केलं किंवा तुम्ही श्रवण केलं तर काय होईल, पुनर्जन्म न विद्यते, पुन्हा जन्म घेत नाही. का बरं, की विष्णू कृतीने श्रुतम, भगवान कृष्णाच्या मुखातून हे बाहेर पडलेले आहे. आणि जर भगवंताच्या मुखातून जो कोणी स्वीकार करतो तर त्याला डायरेक्ट त्याच्या कानामध्ये ते प्रवेश करून नाही का भगवंताची प्राप्ती होऊ शकतो, इथं आचार्य सांगतात. म्हणून इथे शेवटी ते सांगतात की आपण वाचन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. आणि गीता असा ग्रंथ आहे ना की तुम्ही आपल्या व्यावहारिक जीवनात असो किंवा तुम्ही कोणत्याही जीवनात घ्या, कॉर्पोरेटमध्ये, जसं आम्ही मागच्या आठवड्यामध्ये CTR कंपनीमध्ये एका कार्यक्रमासाठी दिलं, तिथं कॉर्पोरेट लेवलला गीतेवर प्रवचन दिलं. पहिल्यांदा मी पाहिलं की गीतेचे एक प्रिन्सिपल, माइंडवर कोणतं कंट्रोल करण्यासाठी कोणते श्लोक आहेत. एखाद्याला होप्स पाहिजे असेल, एखाद्याला भीती वाटत असेल, एखाद्याला ईर्ष्या होत असेल, कोणाला दोष वाटत असेल, याच्यावर श्लोकाची लिस्ट आहे. ती मी काल 18 विषयावर प्रवचन केलं आहे. ते यूट्यूबला मी आपल्या याला व्हॉट्सअपला टाकतो. ते एक त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला राग आला असेल कोणाबद्दल तर ते श्लोक काढायचे आणि वाचून घ्यायचं. म्हणजे ज्याप्रमाणे नेहमी आपण सांगत असतो की तुम्ही एखादं फ्रीज घेतलं, वॉशिंग मशीन घेतली, ते वॉशिंग मशीनबरोबर एक मॅन्युअल कार्ड येते. आणि मॅन्युअल कार्ड जर तुम्ही बाजूला ठेवून दिलं आणि ती वॉशिंग मशीन उपयोग करतात तर तुम्हाला ते चांगली सर्व्हिस देणार नाही. पण त्या वॉशिंग मशीनबद्दल सगळी माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला काय मॅन्युअल बुक आहे. पण त्या मॅन्युअल बुक्सनुसार तुम्ही जर ती मशीन हाताळली तर तुम्हाला चांगली सर्व्हिस पण भेटेल आणि लॉंग टाईम टिकल. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये काही चढ उतार होत असेल, कमी जास्त होत असेल, इकडे तिकडे पळण्याची गरजच नाही. आपण काय केलं पाहिजे, ग्रंथाचा सहारा घेतला पाहिजे. अर्जुनाच्या जीवनात प्रॉब्लेम्स आला म्हणून भगवंतानं काय सांगितलं, गीता सांगितली. परीक्षित महाराजांच्या जीवनात प्रॉब्लेम्स आले तर श्रीमद भागवत म्हणलं. आता ते दोघांचे प्रॉब्लेम्स खूप मोठे होते. अर्जुनाला नातेकानं मारायचं होतं आणि परीक्षित महाराजाला मृत्यूला सामोरं जायचं. यांच्यापेक्षा मोठे प्रॉब्लेम तर आपल्या लाईफमध्ये नसू शकतील. हां, पण सर्दी झाली मला. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम राम राम. तर हे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करण्यासाठी ग्रंथ खूप महत्त्वाचे आहेत. आणि ह्या ग्रंथामुळे बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे. जसं मी एक बायोग्राफी वाचत होतो एकदा. आताच चंद्रमोहन लॉन्च केलं. कुठून केलं ते? साऊथ इंडियातल्या श्रीहरिकोटा. ते कुठं आहे? केरळामध्ये. तर त्या ठिकाणी एकदा एक व्यक्ती त्या काय ते सेंटरचं नाव मी विसरून गेलो, स्पेस नाही असं नाही, इस्रोच्या अपेक्षा बाहेर. तर तिथे एक व्यक्ती गीता वाचन करीत होता. रेगिस्ता आपलं नदीच्या आपलं समुद्राच्या काठावर वाळवंट्यावर नाही का असं ग्रंथ वाचत होता. लुंगी घातलेली होती, शर्ट घातला होता आणि टीका लावलेला होता. लहान गेल्यानंतर एक व्यक्ती, एक तरुण पोरगा, डिग्री PhD होल्डर आणि सायंटिस्ट, तो असा फिरत फिरत आल्यानंतर त्यानं पाहिलं की हा मोठा व्यक्ती कोणतरी गीता वाचत बसला. वाचता वाचता त्यानं बऱ्याच वेळा अभ्यास केला, बुवा हा वाचतोय. आणि मग थोडा गेल्यानंतर याला थोडा इगो होता, अहंकार होता. ते म्हटलं, अरे तुमचं काय हे वय, वाचायचं वय काय आहे गीता वाचायचं? आणि बघा ही दिसते की बिल्डिंग समोरची. मग ते जे वाचणार होते म्हणले, हो बघतोय, दिसतोय. काय म्हटले माहीत? म्हणले बघा इथून चंद्रावर सगळं गेलेले, मंगळावर गेलेले, आपला देश कुठं प्रगती करतंय आणि मनुष्य चंद्रावर गेला आणि तुम्ही ह्या ग्रंथामध्येच पडलेले आहेत. आणि हे ग्रंथ वाचून कोणाच्या जीवनात बदल नाही झाला, काही फरक झाला नाही. कशाला ग्रंथ वाचतात तुम्ही? हे एकदम येड्या लोकांचं काम आहे. ते एक नाही दोन नाही शब्द आपले शांत होते. आणि गेल्यानंतर त्याने आपलं सकाळचा पाठ केला, सकाळची पूजा केली, आपलं ग्रंथ वाचन केलं आणि मग वाइंडअप केलं. आणि केल्यानंतर ते जसे उठले तर लगेच 4 कमांडो पळत आले त्यांना बॉडी. आणि लगेच गाड्या आल्या 2-4. आल्यानंतर याला शॉक लागला की मी ज्याला बोललो हा कोण व्यक्ती बापा, की लगेच 4 कमांडो आले, 4-5 गाड्या आल्या. आल्यानंतर म्हणलं, सर मी काही विचारू का तुम्हाला? थरथर घाबरलं. म्हणे की तुम्ही कोण आहेत आणि काय आहेत?
ती म्हणली ती समोर बिल्डिंग दिसते ना, हो ती बिल्डिंग माझं ऑफिस आहे. आणि तू कशाला आलास इथं? म्हणले मी इंटरव्ह्यू द्यायला आलं. इंटरव्ह्यूला वेळ होता म्हणून मी थोडंसं फिरत दिलं. आणि म्हटले बघ जे इंटरव्ह्यू द्यायला येणार आहे तेच इंटरव्ह्यू घेणारा मी आहे आणि माझं नाव आहे विक्रम साराभाई. कोण आहे? विक्रम साराभाई मी आहे. आणि गेलं. मग त्याला शॉक लागला की अरे एवढा मोठा व्यक्ती गीताचं वाचन करते. आता म्हणले तू चल इंटरव्ह्यूला तिथं. आणि मग सांगायचा मुद्दा असा की विक्रम साराभाई एवढे मोठे सायंटिस्ट होते, पण त्यांची उठल्यानंतर कोणतंही कार्य करण्याच्या पहिले ते गीताचं वाचन करायचे आणि नंतर आपल्या जीवनाची सुरुवात करायची. तुम्ही के सुंदरम म्हणून नाही का कोकण रेल्वेचे नाही का मेन होऊन गेलेले आहेत केरळचे, त्यांचं 3-3:30 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत गीता आणि भागवत वाचल्याशिवाय कारण आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये 100 वेळा गीता वाचून काढले. आणि टॉप मोस्ट आज त्यांचं वय 94 वर्ष असेल, 94-95चं असेल. के सुंदरम टाका. जीवनाची सुरुवात ती सकाळी उठल्यानंतर भागवत गीता आणि भगवद्गीता आणि श्रीमद भागवतला वाचल्यानंतर ती सुरुवात करतात. ते म्हणलं सकाळचं 3 ते सकाळचे 6 हे माझा वैयक्तिक टाईम आहे. 6च्या नंतर मी माझ्या परिवारासाठी त्याच्यानंतर देशासाठी जे काही माझे प्रोजेक्ट आहेत ते गेल्या किती वर्षापासून जीवनाचे कमीत कमी निम्म वय त्यांनी घेऊन गीतामध्ये वाचलेली. आम्ही काही वर्षापूर्वी हरकपूर्वी आम्ही सगळेजण साऊथ इंडियाच्या यात्रेला गेलो होतो. गेल्यानंतर आम्ही APJ अब्दुल कलामच्या घरी गेलो होतो आणि APJ अब्दुल कलामचं नवीन स्मारक झाले. स्मारक झाल्यानंतर तिथे त्यांची समाधी पण आहे. आणि मग त्या समाधीच्या बाजूला खूप मोठी लायब्ररी होती. त्या लायब्ररीमध्ये तुम्हाला विश्वास येणार ना किती पुस्तकं माहिती आहे? 5,500 का 6,000 पुस्तकं आहेत. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची प्रपाताची इंग्लिशमधली गीता जशी आहे तशी मी ती पाहिलं, भागवतम पाहिलं. आणि आज बी त्यांचा फोटो बघताना तर ते एक विणा वाजवताना विणाच्या बाजूला त्यांनी भगवद्गीता ठेवलेली. ते म्हणतात की जेव्हा जेव्हा माझ्या जीवनात काहीतरी कमी जास्त झालं त्यावेळेस मी काय करतो, गीताचा सहारा घेतो, गीता वाचतो आणि मला होप्सदायक आशेचे किरणे तर नवीन मार्गदर्शन भेटते आणि त्यामधून मी माझ्या कार्याला प्रेरणा आणि उत्साह भेटतो आणि तेवढं उत्साहाने मी ते कार्य करतो. मला ऊर्जा प्राप्त होती गीता वाचल्यानंतर. आणि मग हे बघा दोन्ही वैज्ञानिक. दुसरं जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर जापानला गेले. जापानला गेल्यानंतर त्यांनी त्या जापानच्या राजाला जो कोणी होते किशो जकावणे नव्हतं तर त्याला पहिल्यांदा ते गीता दिली. गीता दिल्यानंतर ते म्हणले की भारतामध्ये सेक्युलर वादावर लकोले करते की आता गीताना कम्युनल केली बघ गीता बन. ते म्हणले मी गीता का दिली माहिती आहे का? जगाला याच्यापेक्षा दुसरं देण्यासारखं काही नाही आणि ह्या गीतेपेक्षा दुसरं देण्यासारखी कोणती गोष्ट नाही आणि जगाला दुसरं घेण्यासारखी दुसरी कोणती गोष्ट नाही जी गीता आहे. तो क्लिप पाहिजे तर मी पाठवतो. आणि आज बी ते व्यक्ती एवढं 4 घंटे झोपतं. ते किती 4 घंटे, पण त्या 4 घंट्यामध्ये 10 मिनटं गीता वाचतात. तुम्हाला माहीत आहे RSSचे कट्टर ते RSSच्या तालीमधून वाढलेले. तर एवढे मोठे व्यक्तिमत्व आपल्या दिवसाच्या 24 तासामधून 10-10 मिनटं गीता वाचतात. त्यांना फरक पडेल. मग तो राजकारणी असो, समाजकारणी असो, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक, गांधीजी, विनोदजी भावे ह्या सगळ्यांना गीतेचं नाही का प्राधान्य दिलेलं आहे. ही गीता आपल्या लाईफचं नाही का ऑक्सिजन जसा मनुष्याला असतो तसंच आपल्या मनुष्य जीवनाचा ऑक्सिजन साधना भक्तीमध्ये जी गीता आपल्यासाठी प्रमुख आहे. म्हणून झोपताना आपण हे एक विचार केला पाहिजे की झोपण्याच्या पहिले मी ॲटलिस्ट एक गीतेचं पान वाचलं पाहिजे. विक्रम साराभाईंचं बायोग्राफी वाचताना तर त्याच्यामध्ये पण त्यांनी ते गीतेबद्दल वर्णन केलेले, APJ अब्दुल कलाम केले. आता एवढे मोठे लोक सक्सेसफुली त्यांच्या लाईफमध्ये झाले ते गीता वाचतात. तर आपण का नाही आपल्या जीवनात वाचलं पाहिजे, त्याला सिरियसली घेतलं पाहिजे. मला एकानं प्रश्न विचारला होता, प्रभूजी गीता वाचली तर समजत नाही, समजलं तर करायचं काय कळत नाही, वाचाव का नाही, मग आम्हाला कंटाळा येतो सोडून तो. मग मी त्यासाठी एक कथा सांगितली. जसं एक आजोबा होते आणि त्यांचा नातू होता. आजोबा रोज सकाळी उठायचे, दिवसभर त्यांचं व्यस्त असायचे, पण सकाळी उठल्यानंतर ते गीता वाचायचे आणि गीता वाचल्यानंतर त्यांना एकदम प्रेरणा भेटायची आणि प्रेरणा घेऊन नाही का ते उत्साहानं काम करायचे आणि त्यांच्या बिझनेसमध्ये ते सक्सेसफुली झाले. ही गोष्ट नातू नाही का बघत होता. त्यांना नातू बघत असताना बघतात की आजोबा जेव्हा ते ग्रंथ वाचतात त्यावेळेला उत्साह येतो आणि तेवढं सक्सेसफुली झालेले आहेत.
तर तो आपल्या आजोबाची नकल करू लागला. काय नकल करू लागला की मी रोज सकाळी गीता वाचेल, पठण करेन, असं करेन. पण तो काही काळानंतर कंटाळायला लागला, त्याला काही समजत बी नव्हतं आणि इंटरेस्ट बी येत नव्हता. मग कसं होतं, तर मग एक दिवस आजोबाकडे गेला. मला आजोबा मला प्रश्न आहेत. काय प्रश्न आहे म्हणजे की आजोबा एक तर सारखे सारखे गीता वाचायची काय गरज आहे, आणि वाचल्यानं फायदा काय होतो, आणि फायदा जी तुम्हाला प्रेरणा भेटते ती मला का भेटत नाही, असे 2-4 प्रश्न त्याने विचारले. मग आजोबा म्हटले ठीक आहे, तुला प्रश्नाचं उत्तर देतो. तू काय कर, आपल्या बाजूला एक नदी वाहते, त्या नदीमध्ये आता इथे एक टोपली आहे. ही टोपली काय करायची, खाली करायची. कशाची टोपली, तुम्ही बांबूच्या काड्याची असते ना, काय त्याला म्हणतात, टोपलीच म्हणतात. ही टोपली उचल, याच्यातले कोळसे काय कर, खाली कर, आणि खाली कर आणि जाऊन नदीतून पाणी घेऊन या. आणि गेल्यानंतर तो जसं टोपलीतून पाणी घ्यायचं ते सगळं गळून जायचं. खूप वैताग, त्यानं खूप प्रयत्न केले, वैतागला. आणि मग मला आजोबा पाणी येत नाही, ते म्हणले फाट घेऊन ये. फाट घेऊन आल्यानंतर जसं पाणी भरायचं आणि लगेच घेऊन यायचं. मग त्यानंतर त्यानं खूप प्रयत्न केला, थोडं पाणी नाही का थोडं पुढे घेऊन यायचं आणि मग ते सांडून जायचं. शेवटी हातबल झाला, वैतागून गेला. मला आजोबा मी खूप प्रयत्न करतो पण पाणी काही येत नाही, मी आता काय करतो, बकेट घेतो आणि बकेट घेऊन नाही का पाणी घेतो. आजोबा म्हटले बकेटातलं पाणी नको, मला पाणी पाहिजे ते कशामधलं पाहिजे, ह्या टोपलीतलंच पाहिजे, घेऊन ये. पुन्हा जातो, पुन्हा प्रयत्न करतो. प्रयत्न केलं, त्याला अजिबात काही पाणी येत नाही, फेल झाला. वैतागून नाही का तो टोपली ठोकतो आणि ठेवल्यानंतर फेकून देतो. म्हणून आजोबा माझ्याकडून काय होणार नाही बघा. म्हणले फेकू नको, थांब इथं बस. तो खूप प्रयत्न केला, पण तुला काही फरक जाणवला का, नाही. ते म्हटले बघ, पहिल्यांदा जेव्हा टोपली घेऊन गेलं त्या टोपलीचा कलर कसा होता. म्हणले आजोबा खूप काळा कुट्ट होता, भयंकर काळा कुट्ट. आता कशी दिसते, म्हणजे आजोबा स्वच्छता दिसते, स्वच्छ दिसते ना. ते म्हणले बाळा हेच लेसन आहे, जरी तू प्रयत्न करतोय पण त्याच्यात तुला यश येत नसेल हरकत नाही. तसंच कोण आहे, हां, तर आजोबा काय म्हटले, रोज ज्याप्रमाणे टोपली काळी असते, कुट्ट असते आणि ती भरल्यानंतर स्वच्छ झाली, त्याच प्रकारे जरी समजत नसेल तुला गीता, पण तू डेली वाचत गेला ना, तुझ्या हृदयामध्ये जी काळी टोपली हृदयाची अनर्थाची ती काय होईल, स्वच्छ होईल. त्यामुळं तू काय कर, डेली वाचत जा, समजा. आणि दुसरं, तुला जरी यश येत नसेल पण त्याचा एंड रिझल्ट खूप चांगला असणार. आणि त्याचं समजण्यासाठी 3 गोष्टी कर. एक म्हणजे जेव्हा अभिमानानं वाचायचं असेल तर तुला काही कळणार नाही, म्हणून गीता वाचण्यासाठी पहिली गोष्ट नम्रता ठेव. दुसरं भाव, त्या गीतेच्या प्रती जे गीताचे लेखक आहेत, श्रोता वक्ता आहेत, त्यांच्याप्रती तू समर्पण कर. आणि तिसरी गोष्ट, सेवाभाव राहू दे. जेव्हा तिन्ही गोष्ट करशील, सेवा करशील, समर्पित होशील गुरु आणि वैष्णवांच्या प्रती, आणि दुसरं नम्रता भावना राहशील, तर तुला ते ज्ञान आपोआप होईल. आणि आज न उद्या तुला जरी समजत नसेल, तुम्हाला प्रभूजी एवढे पानं वाचले काही कळत नाही, पण एक दिवस तुम्हाला त्याचा एंड रिझल्ट, जशी काळी टोपली त्यानं प्रयत्न केले पण ती शेवटी कशी झाली, स्वच्छ झाली. तसंच तुम्हाला नाही समजले तरी चालेल, पण तुम्ही वाचत गेल्यानंतर एक दिवस तुम्हाला साक्षात्कार येईन की नाही, आपल्या हृदयामध्ये बघण्याची भावना, दृष्टिकोन सगळा बदललेला आहे. आणि आपल्या जीवनातल्या येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण अतिशय काळजीपूर्वक डीलिंग करतोय. म्हणून हे आपण गीतेचं वाचन केलं पाहिजे. आणि केल्यानंतर इथे आचार्य म्हणतात की गीता महात्म्यामध्ये 2 श्लोक सांगतात, हे 2 श्लोक सांगून आपण इथं समाप्त करूया. तर इथे गीता महात्म्यामध्ये म्हणतात की प्रत्येकाला लोक प्रश्न विचारतात की प्रत्येक धर्मामध्ये एकच ग्रंथ आहे, प्रत्येक धर्मामध्ये एकच ग्रंथ, तुमच्याकडे लयच ग्रंथ आहेत. मग शंकराचार्य म्हणतात गीता महात्म्यामध्ये एकच ग्रंथ असला पाहिजे. कोणता? एक शास्त्र देवकी पुत्र गीतम, एक देव देवकी पुत्र एवं, एक मंत्र तस्य नामानि यानि, कर्मानेकम तस्य देवस्य सेवा. ते म्हणतात एकम शास्त्र देवकी पुत्रम, एकच शास्त्र पाहिजे तुम्हाला, तर ते काय करा, देवकी पुत्रम, काय गीतम, जे देवकीचा पुत्र कोण आहे, कृष्णानं गायलेलं गीत आहे, ते एकमेव शास्त्र पालन करा. काही लोक म्हणतात नाही मला एकच देव पाहिजे, तर ते मग शंकराचार्य म्हणतात एक देव देवकी पुत्रम,
देवकीचा जो पुत्र आहे कोण आहे? कृष्ण आहे. याची वर्शिप करा, एकमेव देव आहे. कोणी काय म्हणेन, नाही नाही मला एकच मंत्र पाहिजे, तुमच्याकडे लय मंत्र आहेत. मग तिथे शंकराचार्य म्हणतात एक मंत्र तस्य नामानी यानी, एकच मंत्राचा जप करा. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. तर ते म्हटलं की नाही मला कर्म एकच करायचे. तर ते म्हणतात कर्माने एकम तस्य देवस्य सेवा. अरे दुसरं कर्म करण्याची गरज नाही, भगवान कृष्णाची सेवा करा. भगवंताची सेवा केली तर तुम्हाला जसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर झाड संतुष्ट होतं आहे, प्रसाद आपण पोटात टाकलं तर सगळं शरीर पोषण होतं आहे. तसं तुम्ही एकच कर्म केलं भगवान कृष्णाला प्रसन्न, तर तुम्हाला बाकी देवदेवतांची उपासना करायची गरज नाही, असं शंकराचार्य म्हणतात. आणि केल्यानंतर हे काय होईल? 3 गोष्टी सांगतात. ते म्हणतात भगवद्गीता किंचित दीता, गंगा जल तव कर्पित पीता, सुकृत येन मुरारी अर्चनम, क्रियात तस्य यमानन चर्चनम. ह्या श्लोकामध्ये सांगतात की जीवनामध्ये एकदा तरी भगवद्गीता किंचित ददिता, म्हणजे तुम्ही किंचित जरी वाचन केलं जीवनात एकदा. दुसरं काय सांगितलंय? गंगाजल तव कनीर पिता, जीवनामध्ये एकदा जरी गंगेचं पाणी प्राशन केलं. आणि तिसरी गोष्ट काय? सुकृत येन मुरारी समार्चनम, जीवनामध्ये एकदा मुरारी कोण आहे? भगवान कृष्णाची पूजा केली, पूजा केली, वर्शिप केली, तर काय होईल? क्रियते तस्यम नमन यमेन न चर्चा. अरे जीवनामध्ये तुम्ही 3 गोष्टी केल्या तर तुम्हाला यमाच्या दारात जाण्याची गरज नाही. कोणता यम? 3 गोष्टी. एक भगवद्गीतेचं वाचन, गंगेचं पाणी केलं आणि जीवनामध्ये हरीची वर्शिप केली तर तुम्हाला बाकी पाप पुण्याची गरज नाही. तुम्ही यमाच्या तिथं तुमची चर्चाच होऊ शकत नाही. तुम्ही ऑलरेडी ह्या 3 गोष्टी केल्या तर भगवत धामाची प्राप्ती होते. म्हणून आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी करा. भगवद्गीता वाचा, गंगेचं पाणी असं इथं घेतं, नाही तर आपण गंगाचं सकाळी स्नान करणं, गंगाचं स्मरण केलं पाहिजे. आणि सुकृत अदपी येणं मुरारी समार्चनम, जीवनामध्ये आपण कृष्णाला दीपदान करणं, अगरबत्ती ओळणं, पुष्प अर्पण करणं, त्यांना नमस्कार करणं, त्यांच्या नावाचा जप करणं, एवढं केलं तर ते म्हणतात क्रियते तस्यम यमन न चर्चा. अरे एवढी जरी क्रिया केली तर त्याला यमाची घाबरण्याची गरज नाही, यम तुमच्या आजूबाजूला फटकणार सुद्धा नाही, असं इथे शंकराचार्य आपल्या उद्गोतामध्ये प्रपात म्हणतात. म्हणून इथे आज गीता जयंतीचं महत्त्व आहे. भारतामध्ये दुर्दैव असं आहे, लोक गीता वाचन तर करतात पण ती गीता पण समजून घेत नाहीत, नुसतं पाठ पुढे मागे सपाट. पण हरगण्याचा फायदा आहे, पण ते भगवंत आपण जर त्याला ध्यानपूर्वक अभ्यास केला, वाचन केलं, मनन केलं आणि जीवनात पालन केलं तर निश्चित आपल्याला याचा फायदा होईल. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण